नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत, अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. या दरवाढीनंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपयांचा टप्पा पार केल्याने सर्वसामान्य माणसाला आज मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला व गावांना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामे करताना व योजना राबविताना कधीही भेदभाव केलेला नाही. पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतींना टँकरचे वितरण करण्यात येत आहे. टँकरचा सदुपयोग करताना मानवतेच्या भूमिकेतून गरजू लोकांना पाणी पुरविण्याचे काम प्राधान्याने करावे. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कुपोषण आणि गर्भवती महिलांच्या आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींसाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या असून त्यांचा लोकार्पण सोहळा धडगाव येथे पार पडला. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला ऊर्जा संकटाची झळ बसत आहे. युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने संयुक्त अरब अमिरातीसोबत लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस पुरवठ्याबाबत एक धोरणात्मक करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAEच्या अवघ्या 2 तासांच्या संक्षिप्त दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी झाली. राज्यात खरीपाच्या पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश बँकांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पीक कर्जाचे नूतनीकरण रखडले असून खत, बियाणे व औषधांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 21 जून रोजी नीट UGची फेरपरीक्षा होणार आहे. परीक्षार्थीचे भविष्य आणि त्यांचे परिश्रम यांच्याप्रती सरकार नेहमीच संवेदनशील असेल. 3 मे रोजी नीट UGचा पेपर झाला होता. मात्र 7 मे रोजी NTAला अशी माहिती मिळाली की एका गेस्ट पेपरमधील बहुतांश प्रश्न मुख्य परीक्षेत आले होते. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर त्यात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र या उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण येत्या 24 तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा मान्सूनचा वेग चांगला असून तो नेहमीपेक्षा जलद गतीने भारताकडे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शिरपूर शहरातील महावीर विहार सेक्टर क्रमांक 2, प्लॉट क्रमांक 38, चंद्रमौळी महादेव मंदिरामागील परिसरात शुक्रवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. स्वतःच्या मुलानेच आईवडिलांचा निघृण खून केल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयालगत रस्त्यावर युवकावर चाकूने वार करून त्याच्याकडील सोने व चांदीचे दागिने दरोडा टाकून लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार 5 जिल्ह्यात आता दर शनिवारी प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या शनिवारपासून तक्रार निवारण दिनाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली. राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल कुनालजवळ आज एका भीषण अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरात राज्यातील सोनगड येथील एक पिकअप व्हॅन आणि लोखंडी प्लेट्स वाहून नेणाऱ्या ट्रॉलामध्ये हा अपघात झाला. नंदुरबार जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 19 मे पासून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 मे पावेतो हा रोजगार मेळावा होणार आहे. या रोजगार मेळाव्यात 745 पेक्षा जास्त पदांची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी दिली. गांजाची अवैधरित्या शेती करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 4 वर्षाचा कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल बडवानी जिल्हा न्यायालयाने दिला आहे. राज्यभरात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अवघ्या 8 दिवसांपूर्वी राज्यातील केवळ 6 जिल्हे आणि 2 तालुक्यांत तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे होता. आता मात्र राज्यातील एकूण 22 जिल्हे आणि तब्बल 183 तालुके उन्हाच्या तडाख्यात सापडले असून येथील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरणातून ही बाब समोर आली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली आहे. गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज राहील, अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शहादा तालुक्यातील चिखली, वाडी आणि कुकावल या पुनर्वसन गावठाणांमध्ये विविध विकास कामांसाठी तब्बल 4,90,00,000 रुपयांच्या विधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शहादा तालुक्यातील लांबोळा येथे जयदेव श्रीपत पटेल यांच्या शेतात चोरी झाली आहे. संतोष उत्तम भील याने शेतातून 7,000 रुपये किमतीचे 3,500 मीटर लांबीची ठिबक सिंचन नळ्याचे 7 बंडल चोरून नेले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा दानबारा पाडा येथे मागील भांडणाच्या कारणावरून दगड व काठीने मारहाण करीत बैलाला जखमी करीत जीवेठार मारले तसेच एका जणाला शिवीगाळ करून धमकी देण्यात आली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना 1 जुलै 2026 पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील रहिवासी नरेंद्र भिकन बावा यांनी सामाजिक कार्य केले. या कार्याची दखल घेऊन धर्मवीर छावा संघटनेच्या नंदुरबार जिल्हा प्रमुखपदी नरेंद्र भिकन बावा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांनी नरेंद्र बावा यांना दिले आहे. नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल 100% लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजारांचे विशेषतः डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरूपामध्ये आढळून येत आहेत. जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर 16 मे 2026 या राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले आहे. अंगणवाडी फोडून चोरट्यांनी 11,500चे साहित्य चोरून नेल्याची घटना शहादा तालुक्यातील सोनवल तर्फे हवेली येथे घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.